सुप्रसिद्ध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक व्यक्तिमत्व माणिकरावजी खोब्रागडे यांचा अमृत महोत्सव उरुवेला कॉलनी, नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला। महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या अमृत महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। यावेळी माणिकरावजी खोब्रागडे यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला आणि यावेळी त्यांच्यावर काढण्यात आलेल्या त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेषांकाचं प्रकाशन गौरव ग्रंथ म्हणून प्रकाशित करण्यात आलं। यावेळेस शालिक जिल्हेकरजी, डॉक्टर रंगारी सर, प्राध्यापक जावेद पाशा, प्रसिद्ध कवी इमो नारनवरे, तामगाडगे साहेब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। या सर्वांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। मंत्री नाही, खासदार नाही, आमदार नाही किंवा एखाद्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाही किंवा इतर कुठल्याही मोठमोठ्या सामाजिक संस्थेचे, राजकीय संस्थेचे ते कुणी नाही, पण एक कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याचा गौरव करणे हे इतर कार्यकर्त्यासाठी हे प्रेरणादायी असते। त्याच्यामुळे आम्ही या माणिकरावांचा हा अमृत महोत्सव सोहळा आम्ही करण्याचे सगळ्यांनी ठरवले आहे। आजकालची परिस्थिती अशी आहे। यावेळी माणिकरावजी खोब्रागडे यांच्या कार्याचा आढावा मान्य इमो नारनवरे सर, डॉक्टर रंगारी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम सोहळा पार पडला। याचवेळी प्राध्यापक जावेद पाशा यांचा सुद्धा स्वागत करण्यात आलं। यावेळी माणिकरावजी खोब्रागडे यांचं स्वागत आणि सत्कार फुले शाहू आंबेडकरी विचारमंच आणि छवी पब्लिकेशन व भारतीय मुस्लिम परिषद यांच्या वतीनं ताहिरा पाशा, प्रतिभा अला बोरकर, रोशनी गणवीर आणि रजनी बोधी यांनी सन्मानचिन्ह, सत्कारपत्र, पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन केलं। मोठ्या प्रमाणावर साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते।